दुसरा गोळा दे रे त्यांच्या हातात. त्याला बी फेकू दे. यांचे व्हिडिओ चालू दे आणि घेत राह, म्हणजे एक एक न घेऊन नॉनस्टॉप करू दे. तर बघा आता हे कमांडो ना गोळा फेकला. ओके, स्ट्रक्चर बघा, बॉडी बघा. ओके, स्किल बघा बॉडीची. ना मायने हाईट आहे ना बॉडी. मायने काय आहे, माइंडसेट आणि डिग्री. आणि हे कमांडो बघा, विषय काय आहे, माइंडसेट डिस्ट्रॉय, फेकण्याची पद्धत गलत आणि थ्रो पण. ठीक आहे, ते पण फेकू शकते, पण हे कशाचं आहे, माइंडचा गेम आहे. त्यामुळे 45 डिग्री शिका आणि एफर्ट देणं शिका. आता मला सांगा, 2 ते कमांडो आहे. ओके, ते पण गोळा फेकते आणि हा पण यांची डिग्री तुम्ही बघितली, फेकाची डिग्री 45 डिग्री परफेक्ट आहे. बॉडीचं स्ट्रक्चर परफेक्ट आहे. या सगळ्या गोष्टी परफेक्ट आहे, म्हणून गोळा आउट ऑफ गेला. ठीक आहे, 15 मार्क घ्यायचे असेल आतापासून तयारी ठेवा. डिसेंबर मध्ये भरती येण्याचे चान्स आहे. हे हातचे मार्क आहे. ठीक आहे, हातचे मार्क मायनस करसान तर वाटोळ होईल. 2-2 1-1 मार्कानं मायनस होते. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. मला हेच सांगायचंय तुम्हाला पण आणि तुम्हाला पण सगळ्याला, की विषय कशाचा आहे, माइंड सेटचा आणि थ्रोचा आहे. ओके, तुम्ही बघितलं असं थ्रो कसा केला. ह्या डिग्री मध्ये थ्रो करत गोळा आउट ऑफ फेकन. त्याला ना बॉडी मायने ना की हाईट मायने, फक्त विषय फेकण्याचे डिग्री आणि थ्रो मायने. ओके, आता तुम्ही उदाहरण पाहिले असेल, हे यांच्यापेक्षा त्यांची बॉडी फिटनेस मध्ये सगळ्या गोष्टी, पण स्ट्रक्चर आहे का, डिग्री आहे का, परफेक्ट आहे का, सगळ्या गोष्टी नाहीये. त्यामुळे गोळा परफेक्ट गेला नाही, हे ध्यानात ठेवा पहिले. मग त्याच म्हणतो मी तुम्हाला, तेच बोलतोय की पहिले बेसिक शिका. थ्रो कसा करते, एफर्ट कसा आहे, सगळ्या गोष्टी. एफर्ट आहे तुमच्यात, याच्यापेक्षा जास्त त्यांनी एफर्ट लावला. पाहिलं तुम्ही, आवाज वगैरे काढला एफर्ट, पण ते एफर्टचा फायदा झाला परफेक्टली, नाही झाला फायदा. ठीक आहे, त्यामुळे फायदा करायचा आहे तर पहिले डिग्री शिका आणि एफर्ट देणं शिका. 1000 वेळा सांगितलेलं आहे. इथं स्ट्रक्चर आलं तुमचं, इथं टच झालंय, इथून तुमची बॉडी फक्त ह्या पद्धतीत गेली पाहिजे. कोणत्या, ह्या पद्धतीत, जसे त्यांनी फेकला गोळा. ओके, तुम्ही जर इकडून वाकडे झाले, तिकडे झाले, या इकडून खाली बघताय कुठं, अशा स्ट्रक्चर ना तुमचा गोळा जाणार नाही. तुमचा माइंड सेट इथं आणि इथून असा थ्रू कुठं, डिग्री मध्ये. त्या डिग्रीला पाहिजे रपकन हात काढायचा. जेवढा फास्ट हात हा हँड जाईल ना, तेवढं तुमचं एफर्ट एका लावल्याला तो फास्ट धक्का दिला जाईल. कारण ती जड वस्तू आहे. काय ती जड वस्तू आहे. 7.260 त्याचं वेट आहे. त्यामुळे त्याला डोकेलिटी आणि माइंड सेट आणि तुमचा थ्रो, या सगळ्या गोष्टी त्याला द्याच लागणार आहे. तेव्हा तुमचा गोळा आउट ऑफ जाणार आहे. आता भरपूरसे पोरं फेकते भरपूर दिवसाचे, काय फायदा आहे त्याची. त्यापेक्षा डोकं आपले चेंजेस करा, स्वतःचे व्हिडिओ काढा आणि त्या व्हिडिओ मधून स्वतःच्या गलत्या बघा. माझा व्हिडिओ घ्या आणि तुमचा व्हिडिओ घ्या, त्यामध्ये तुमच्या गलत्या काढा आणि त्या गलत्या तुम्ही सुधरा. त्या सुधारल्या तुमचा गोळा आउट ऑफ जाईल आणि येणाऱ्या भरतीमध्ये 15 मार्क घेसाल. ठीक आहे, समजले.